प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी 720 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पण घटनेच्या दिवशीचे डॉक्टरांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टरांच्या मोबाईलचे CDR, 18 एप्रिलचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर पहिल्यांदा तेथे आलेल्या घराशेजारील दर्बी क्लॉथ सेंटरमधील सुरक्षा रक्षकाचा जबाब अशा बाबी दोषारोपपत्रात दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. आता आज दिनांक 21 रोजी अटकेतील मनीषा मुसळे माने यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येला 62 दिवस झाले असून या गुन्ह्यात 61 दिवसांपासून मनीषा मुसळे माने अटकेत आहेत. पोलिसांनी तपास करताना 300हून अधिक पाने मनीषा यांचे 3 वर्षातील बँकांमधील व्यवहार, त्यांनी खरेदी केलेले दागिने याचीच आहेत. याशिवाय रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर वळसंकर यांच्या पत्नी डॉक्टर उमा, मुलगा डॉक्टर अश्विन, सून डॉक्टर शिवनाली यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब अशी 100 पाने असल्याची चर्चा आहे. दरम्यान घटनेदिवशी डॉक्टर वळसंकरांनी मुलगा अश्विन यांना फोनवरून व भेटून आपण मनीषाच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर डॉक्टर अश्विन वडिलांच्या घरी आले होते. त्यानंतर डॉक्टर शिरीष एकटेच त्यांच्या बेडरूममध्ये होते. काही वेळाने त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. पण त्या दिवशी डॉक्टरांच्या घरी कोण कोण आले होते, कोण बाहेर गेले होते, त्या दिवशी त्यांनी कोणाकोणाला कॉल केले, डॉक्टरांना कोणाचे कॉल आले, या बाबी पोलिसांच्या तपासानंतरही अनुत्तरितच राहिले आहेत. हाच धागा पकडून मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे युक्तिवाद करतील अशी शक्यता आहे. 2001 साली डॉक्टर वळसंकरांच्या रुग्णालयातील रुग्णाच्या तब्येतीबद्दल त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकास समजावे म्हणून मराठीतून कागद लिहून दिला होता. तत्पूर्वी त्यांनी मुलगा डॉक्टर अश्विन यांनाही मराठीतून एक पत्र लिहिले होते. तसेच डॉक्टर शिरीष यांनी 1985 साली पत्नी डॉक्टर उमा वळसंकर यांना खुशालीबद्दल काही पत्रे मराठीतून पाठवली होती. तीच कागदपत्रे डॉक्टर शिरीष यांच्या सुसाईड नोटमधील अक्षरे ओळखण्यासाठी पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविली. पण हस्ताक्षर तज्ज्ञांनी 13 मे रोजी पोलिसांना पत्र पाठवून डॉक्टरांची दैनंदिन किंवा नजीकच्या काळातील 8 ते 10 कागदपत्रांचे नमुने मागितले. पण तशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञांना कळविले. डॉक्टर अश्विन यांनीही नजीकच्या काळातील डॉक्टर शिरीष यांची मराठी हस्ताक्षरातील कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांना सांगितले होते.